मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरी दौरा आहे आणि त्याच अनुषंगानं रत्नागिरीत लाडकी बहीण योजनेचे बॅनर झळकलेले पाहायला मिळत आहेत। बॅनरवर महायुतीतील तिन्ही नेत्यांचे फोटो या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। लाडक्या बहिणीला हक्काचं माहेर, दरमहा मिळणार मानाचा आहेर अशा आशयाचे बॅनर सध्या ठिकठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। तर बॅनरवर रत्नागिरी जिल्ह्यातील माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्याचप्रमाणे खासदार नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, आमदार शेखर निकम यांचे देखील फोटो या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। महायुती सरकारचे पाऊल, क्रांतिकारी पर्वाची चाहूल अशा आशयाचे हे बॅनर शहरातील विविध ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीनं राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मेळावे होताना पाहायला मिळत आहेत, तशाच अनुषंगानं आज रत्नागिरीमध्ये देखील महायुतीचा हा लाडक्या बहीण योजनेसंदर्भातील हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळं या मेळाव्यामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणखीन नेमकी काय घोषणा करतात याचीच उत्सुकता सगळ्या लाडक्या बहिणींना लागून राहिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।